2019 मध्ये म्हणजे संपूर्ण जगावर कोविड होतं, मुंबईमध्ये सुद्धा कोविड होतं आणि अशा वेळेला तुम्ही मुंबईच्या महापौर होता. पहिलं कोविड सेंटर आदित्य उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून 10 ते 12 दिवसात आम्ही उभं केलं. उद्धवजी तर होतेच एकदम खमके, पण त्याचबरोबर उद्धवजींनी जी एक टीम तयार केली, डॉक्टर लोकांची, तज्ज्ञ लोकांची, अधिक माहितीसाठी बाहेरच्यांची. महाराष्ट्रात आपण कुठच्याही नदीत किंवा नाल्यात किंवा समुद्रात बॉड्या फेकल्या नाही. माझ्यावर जे आरोप लावले ते आरोप सम्राट किरीट सोमय्यांनी लावले. महापौर किशोरी पेडणेकर मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी मान्य करावं, त्यांच्या मुलाला वरळी येथील कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे की नाही. हा, मला ईडीला नेलं तेव्हा अशी तुमच्यासारखी लहान लहान मुलं होती. फार कोणी असं एजड मला माझ्याबरोबर बातचीत करायला नव्हते. जेवण करायलाच आवडतात. बोंबील असतील, मांदेली असतील, त्यामुळे असा एकच पदार्थ नाही की माझा काय चांगला. माझी पुरणपोळी चांगली होते, माझे मोदक चांगले होतात. तुमच्यासारखे असे अचानक आले तर जेवायला वाढायचं हे एक आवडतं. मुंबई परफेक्ट होऊच नाही हे बाळासाहेब असे अनेकदा म्हणायचे. आता आडवी मुंबई राहणार नाही, म्हणजे बैठी घर. फारच म्हणजे वाईट गोष्टीने आता पुन्हा पुढे येत आहे. त्याला एक वेळचं विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आता तर दरोडेखोरांचं आणि मारामाऱ्यांचं पुणं वाटायला लागलंय. प्रिन्सिपल मामनराव माडिक, नंतर आमचे कैलासवासी दत्ताजी नलावडे, अशा लोकांचं मार्गदर्शन लाभलं. तर मी बाळासाहेबांना मी जे वचन दिलंय की कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलाला किंवा ठाकरे म्हणून सोडून जाणार नाही, माझ्या अंतिम श्वासापर्यंत ते वचन मी आजही पाळणार आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मॅग्नेटिक अमेय स्वागत करतोय तुमचं अन्न यात्रेच्या एकदम खास भागामध्ये. मुंबईच्या 76व्या महापौर, त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या 7व्या महिला महापौर म्हणून किशोरीताई पेडणेकर यांची ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. जगाला झाली आहे याचं म्हणण्याचं कारण म्हणजे काय, कोविड सारख्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती मुंबईमध्ये होईल असं बऱ्याच जणांनी भाकीत केलं होतं, त्या सगळ्यांचं भाकीत चुकलं. कारण की किशोरीताईंनी कोविड सारखी परिस्थिती अगदी लिलया पेलली. आणि आज माझ्यासोबत गप्पा मारण्यासाठी किशोरीताई स्वतः आहेत. सो मला एकदम निवांत त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत, त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यांचे वैयक्तिक अनुभव, राजकीय, त्याचबरोबर सामाजिक आणि आत्ताचे पुढचे काय प्लॅन्स आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या अन्नयात्रेच्या खास स्पेशल एपिसोड मधून. नमस्ते ताई. हो, नमस्कार. जय महाराष्ट्र. सो ताई, सगळ्यात पहिल्यांदा मला हे विचारायचं तुम्हाला संपूर्ण देशामध्ये एक फायर ब्रँड नेत्या म्हणून ओळखलं जातं. सो घरी कशा आहात तुम्ही? म्हणजे मी प्रभागातील लोकांना विचारलं, त्याचबरोबर बऱ्याच लोकांना विचारलं, तर सगळीकडे असं दिसते की ताई म्हणजे एकदम कडक शिस्त. पण घरात कसं आहे? नाही, मुळामध्ये शिस्त तर हवीच. कारण आम्ही पण आमच्या अगदी वयाच्या 23-24व्या वर्षी बाळासाहेबांसारख्या अवलियाच्या सानिध्यात गेलो. आणि एकंदर बाळासाहेब पण, म्हणजे मी बाळासाहेबांची बरोबरी नाही करू शकत, पण बाळासाहेबांचा जो खाक्या होता की त्यांना एक तर कामसू महिला हव्या, त्यात करून घरदार सांभाळून, तुमचं नोकरी असेल तर नोकरी सांभाळून तुम्ही पक्षाला वेळ द्या आणि काम करा. ते टायमिंगचे फार हे होते, म्हणजे वेळेत सगळी कामं उरका, वेळेचे पक्के. हा, त्यामुळे हा जो एक त्यांच्याकडनं, म्हणजे माझे वडील मिल कामगार, माझे सासरे मिल कामगार, त्यामुळे आई वडिलांचं तर वळण होतच की सगळं नीट मोठ्या कुटुंबातनं आलेली. पण बाळासाहेबांच्या याच्यामध्ये मी एक शिकले की वेळेला महत्व द्या. आणि त्याच्यामुळे एक ती शिस्त आली. आणि त्याच्यात करून मी परिचारिका म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट्रसला काम केलं. त्यामुळे जो टायमिंग असतो आमच्या रुग्णांचा, मेडिसिन देण्याचा म्हणा किंवा त्यांना लंच डिनर, तर त्या टायमिंगला धरून चालल्यामुळे सगळं टायमिंग आमच्या ह्याच्यामध्ये पण आलं.
त्यामुळे म्हणजे माझं वक्तशीरपणा आपण म्हणू शकतो की तो आपल्याला हा परिचारिका आणि तो वक्तशीरपणा आणि आता आपण जे सोशल लाईफ करतो यामध्ये हम्म. सगळीकडे तो दिसून येते हो ऍक्च्युली. 2019 मध्ये म्हणजे संपूर्ण जगावर कोविड होतं, मुंबईमध्ये सुद्धा कोविड होतं आणि अशा वेळेला तुम्ही मुंबईच्या महापौर होता. तो अनुभव काय आहे? म्हणजे त्यावेळची परिस्थिती तुम्ही हाताळण्यासाठी काय करत होता हे नक्की जाणून घ्यायचंय. मी निश्चितच कोविड काळ येणार हे कोणालाही माहिती नव्हतं आणि आमचं नेमकं मार्च मध्येच म्हणजे मी नगरसेविका महापौर झाली ती 28 नोव्हेंबरला झाली. नोव्हेंबरला झाल्यानंतर तो हार तुरे वगैरे घेण्यामध्ये तो नोव्हेंबर पूर्ण अर्धा डिसेंबर गेला आणि आम्ही सगळे नगरसेवक चायनालाच जाणार होतो, हुआनमध्येच, कारण तिथे खूप अशा त्यांचं वर्किंग चांगलं आहे. तर आपल्याकडे कसं करता येईल म्हणून आम्ही 20-22 लोकांनी नगरसेवकांनी आम्ही तिकीट फ्लाईटच्या काढल्या वगैरे. आणि ज्या दिवशी आम्ही उद्धवजींकडे गेलो त्यावेळेला आम्हाला उद्धवजी म्हणाले, थांबा, घाई करू नका, तुम्ही काय टीव्हीत बघता की नाही. तर आम्ही ते बघत होतो, टीव्ही मध्ये लोक अशी पडतायत म्हणजे बातम्यांमध्ये त्यावेळी. पण तेव्हा एवढी कल्पना नव्हती की कोविड काळा म्हणजे हे असं काहीतरी असं होईल. संकट आहे. ज्या वेळेला हे सगळं झाल्यानंतर पहिली व्हिजिट मी एअरपोर्टला केली, कारण विमानं थांबवायची आहेत बरोबर. सगळ्या बाजूनी, एअरपोर्ट सगळे कुठलीच घ्यायचे नाहीत फ्लाईट. आम्ही ते विमानांच्या फ्लाईटच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये पहिली व्हिजिट केली. पहिल्या व्हिजिटला बरेच नगरसेवक जे आता फुटीर नगरसेवक आहेत तेही माझ्याबरोबर होते. आम्ही सगळे गेलो, मी नाव नाही घेणार, गेलो आम्ही, सगळं बघितलं वगैरे आणि साहेबांना कल्पना दिली की खूप म्हणजे साहेबांना कल्पना होतीच, कारण ते या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. अतिशय उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचं ऑलरेडी काम दिसत होतं लोकांना, चालू झालेलं. आणि ते झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला का मी थांबवतोय, तर असं काहीतरी तिथे आलंय जे कोविड ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये खूप संसर्जन्य आहे, कोणी कोणाच्या संपर्कात यायचं नाही. आणि 20 मार्चला तर आपण लॉकडाऊनच जाहीर केला. त्यामुळे पहिले 4 दिवस तर मी शांत होती, मलाही कळत नव्हतं. मग मी 4 दिवसात महापौर असल्यामुळे सर्व डॉक्टरांशी चर्चा केली फोनवरून की लगेच लॉकडाऊन झाल्यामुळे कोणी कोणाला भेटायला तयार नव्हतं. बरोबर. तर ते म्हणाले हे फार विचित्र हे आहे. आणि मग आमच्या पक्षाच्या याच्या त्याच्या मीटिंग चालू झाल्या. मला एक गर्वाने सांगावं असं वाटेल की पूर्ण देश जगात हा प्रसार झालेला होता, पण पहिले लॉकडाऊन मध्ये NSCI मध्ये आमच्या पहिलं कोविड सेंटर आदित्य उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून 10 ते 12 दिवसात आम्ही उभं केलं. हो, ते सगळ्या अखंड 300 देशानं कॉट बघितलं. होत्या आणि त्या 300 कॉट मध्ये आम्ही ते उभं केलं, जेणेकरून लोकांना भयभीत झाले होते आणि बरीच लोकांना संसर्जन्य होऊन गेला आणि ते डेथ होत होते. बरोबर. त्यामुळे सगळेच काळजीत होतो. पण मी एकच विचार केला, मला तर स्वामींनी म्हणजे मी स्वामी समर्थांना खूप म्हणजे श्वासाबरोबर माझा जप चालू असतो असं म्हणायला हरकत नाही. तर स्वामींच्या यांनी माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला इथे आता उतरायला पाहिजे की आपलं जे नॉलेज आहे, जे आपण इतके वर्ष सेवा म्हणून केली आहे, त्या सेवेचा कुठेतरी या मुंबईकरांना फायदा झाला पाहिजे. आणि मी पहिली व्हिजिट कुपरला दिली आणि कुपरमध्ये जेव्हा माझ्या लक्षात आलंय की डॉक्टर आहेत, सिस्टर्स आहेत, सगळी कामं करायला तयार आहेत, पण त्यांना नीट मार्गदर्शन हवंय, त्यांना कोणतरी असं खमक्या त्यांच्या मागे हवंय. उद्धवजी तर होतेच एकदम खमके, पण त्याचबरोबर उद्धवजींनी जी एक टीम तयार केली डॉक्टर लोकांची, तज्ज्ञ लोकांची, अधिक माहितीसाठी बाहेरच्यांची, त्या टीम वर्क मध्ये सगळ्यांशी साहेब म्हणजे आता जे काय बोलतात की घरात बसून
तर तेव्हा सगळेच घरात होते, बरोबर. कोण बाहेर होतं तरी. मग ते सह्याद्रीवर असेल, वर्षा बंगल्यावर असेल, मंत्रालयात सगळंच मंत्रालय बंद झालं. म्हणजे मंत्रालयात जायला पाहिजे होतं, अरे कधी जाणार. मुळात ज्या पद्धतीने थोडीशी त्यांची किरकोळ तब्येत आणि ज्या याच्यामध्ये ते आजारी, त्यामुळे ते शक्यच नव्हतं. म्हणजे आत्ता जी जसे उद्धवजी आहेत तेव्हा खूपच त्यांची परिस्थिती नाजूक होती, बरोबर. पण तरी पण ते काम करत होते. हो. ते तर सगळ्या महाराष्ट्रानं बघितले, म्हणून तर एक त्यांना म्हणतात की कोविडचा काळ उद्धव ठाकरेंमुळेच महाराष्ट्रानं खूप चांगल्या नक्की पद्धतीनं नक्की बघितला. नक्की. नाहीतर आज परिस्थिती वेगळी असती, जी उत्तर प्रदेशची झाली किंवा आणखीन हो, बऱ्याच राज्याची आपल्या झाली असं आपल्या म्हणतात. महाराष्ट्रात आपण कुठच्याही नदीत किंवा नाल्यात किंवा समुद्रात बॉड्या फेकल्या नाहीत, किंवा आपल्याकडे दारात कोणाच्या बॉडी जाळण्याची गुजरातमध्ये ते वेळ आली नाही. आपण मग ती कब्रस्तानं असतील, स्मशानं असतील, सगळी कशी एकदम व्यवस्थित सुविधा देऊन ठेवलेले होते. मला यालाच एक अनुसरून दुसरा प्रश्न विचारायचा आहे. असा कुठला तरी एक तुमच्याकडे अनुभव असणार आहे की कोणाचा तरी फोन नक्कीच आला असेल, की पेशंटचा असेल किंवा डॉक्टरांचा असेल, तर असा काही अनुभव आहे का की जो कायम आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील? एकदा म्हणजे मी नुकतीच 12-12:30ला घरी आली होती, कारण सकाळी निघाले तर शक्यच नव्हतं. सगळीकडे तुम्ही म्हणाल तुम्ही कशा फिरत होता, तर मी 2 गोष्टी भगवंतावर सोडल्या होत्या, स्वामींवर. एक तर माझा मृत्यू जर कोविड काळातच आहे तर तो होईल, आणि इतक्या चांगल्या ह्याच्यावर असताना झाला, चालतंय. हे मी माझ्या मनाला समजवलं होतं. त्यामुळे सकाळी 8-9ला बाहेर निघायचो घरातनं, जे कारण एकही हॉटेल उघडं नाही, पाणी पण मिळायचं नाही बाहेर. त्यामुळे सगळं गाडीत घेऊनच आम्ही तो प्रवास करत होतो. रात्री आल्यानंतर ते आंघोळ वगैरे करून घरात आली, म्हणजे महापौर बंगल्यावर आली. मला वाटतं 2-2:15 झाले असतील. योगेश्वरीला आमचं एक हॉस्पिटल आहे, मला तिथून फोन आला की मला ॲडमिशन मिळत नाही आहे. तर मी विचारलं ॲम्ब्युलन्स आहे का? हो म्हणे आहे. तुम्ही आता नायरला आहे, कारण मला तेवढ्या रात्री तिथे डॉक्टर कोण फोन पण उचलत नव्हते, कारण काय सगळेच खूप टायर्ड होत होते. म्हणजे बरोबर. मी त्यांना असं हे म्हणणार नाही, सगळे अगदी दमत होते, सगळं होतं. पण मी 2:30 वाजता उठून नायरला गेले. तिथे मी बसून राहिली. पेशंट आला, तरुण मुलगा होता. त्याला खूपच म्हणजे ब्रेथलेस होता. मला खूप वाईट वाटलं की त्याची जी आई आली होती, नुकतेच वडील गेले होते, हा एकुलता एक मुलगा होता. तिला आधार कोणाचाच नव्हता आणि ती एकटी होती. त्यावेळेला कोण येणार बरोबर, आणि ॲम्ब्युलन्सचा काय तो ड्रायव्हर होता. तिला बघितल्यानंतर मला असं खूपच असं वाईट वाटलं. मी म्हटलं आई, अजिबात घाबरायचं नाही. आणि त्यालाही मी सांगितलं जरा पण घाबरू नकोस, तुझं नीट व्यवस्थित ॲडमिशन वगैरे करतोय. ICU मध्ये गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 12 वाजता गेली. मला डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे मी इतरांना बघायला गेली तेव्हा त्याचीही चौकशी केली, तर म्हणजे फारच ताई कठीण आहे, कारण टोटल लंग्स त्याचे हे झालेले आहेत. मी म्हटलं काही करा, म्हणजे गॉड इज ग्रेट, देवच मोठा, पण तरी पण तुम्ही जितके एफर्ट्स लावता येतील तेवढे जरा प्लीज. तो नाही म्हटलं तरी 90 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. बापरे. आणि लांबचा प्रवास असल्यामुळे आई तिथेच होती. मग माझ्याकडे मी महापौर झाल्यानंतर जी फॅमिलीला गाडी असते कुटुंबासाठी, ती मी घेतली नव्हती महापालिकेची. तुमचं इंधन, तुमचं हे वाचवा. मग मी, माझा ड्रायव्हर होता, माझी गाडी होती, मी तिला सकाळी पाठवायची मुलाकडे, म्हणजे खाली एकदा जस्ट तिला दाखवा, आणि मग ती येऊन महापौर बंगल्यावर थांबायची. कारण त्या बाईला किंवा त्या आईला केवढा मी तो यातायात करायला लावू. आत्ता मला परवाच्या दिवशीच फोन आलेला की माझं लग्न ठरलं. मी म्हटलं खूप खूप छान, फक्त आईला जप. आणि तुझ्या आईने जे परिश्रम घेतलेत, कारण आपल्या महापौर बंगल्यावर ना
मी गेल्यानंतर 8 औदुंबर झाडं आली, अरे वा. आपोआप आली ही स्वामींची कृपा. मग त्यातली 4 झाडं आहेत ना अशी लांब लांब होती, ती मग एक एक असे 5-5 10 फुटाचं अंतर ठेवून मी ती झाडं तिकडनं काढली मोठी झाल्यानंतर जराशी, आणि तिथे स्वामी कट्टा केला. म्हणजे सगळ्यांनी जाऊन तिथे बसा, विश्रांती. तो कट्टा खूप आजही छान आहे. आणि आजूबाजूनी परत चांगली झाडं लावली, आवळ्याचं वगैरे, या झाडांना एक मान्यता आहे, म्हणजे आयुर्वेदात पण आणि याच्यात. मला एक विचारायचं आहे तुम्हाला, म्हणजे आता आम्हाला पण तुम्ही आवळ्याची चटणी खायला दिली, हा सो आवळ्यावरती तुमचं असं विशेष प्रेम आहे का? नाही, का त्याचा एक गुणधर्म आहे, औषधी गुणधर्म म्हणू शकतो आपण, की तो आहे म्हणून तुम्ही प्रत्येकाला आवळा एक सोल्युशन म्हणून हा. प्रत्येकाला प्रेफर नाही नाही, कसं आहे बघा, आपण कोविड काळामध्ये पण व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देत होतो. बरोबर. माझ्याकडे कायम तुम्हाला कुठली ना कुठली चटणी मिळणार, मग ती चिंचेची असेल, लिंबाची असेल, आवळ्याची असेल, आंबाडीची असेल, पण चटणी ही असणारच. का तर मुद्दाम कोण खाणार नाही. आवळा मुलांना कोणाला दिला तर ते खात नाही, आणि मग ते उगाच काहीतरी प्रयोग करण्यापेक्षा चटणीद्वारे. पण मुलांचा असं आहे की आम्हाला व्हिटॅमिन सीच्या गोळ्या चालतील, हा, पण हो. आवळा नाही चालणार. पण म्हणून मी व्हरायटी दिली ना त्याच्यात, आमचं हे व्हेरिएशन केलं त्या चटणीत. आमचं हे अन्नयात्रीचं चॅनल आहे, आणि मी तुम्हाला प्रत्येकाला एक सांगू शकतो की एक परिचारिका, महापौर आणि त्यांच्या इथं आल्यानंतर मी आवळ्याचा हा अनुभव म्हणजे आता खरंच मी घेतला. सो खूप अतिशय उत्तम प्रकारची चटणी आज मला बरेच वर्षानंतर खायला मिळाली. थँक्यू ताई परत एकदा. 2002 पासून ताई आपण नगरसेवक पद भूषवलं, 2012 असेल, 2017 यामध्ये तुम्ही महिला बाल कल्याण समिती सभापती सुद्धा झाला. त्यानंतर एक महापौर झाल्यानंतरचा असा तुमचा कुठला असा अनुभव आहे की जो तुम्हाला खूप चांगला निर्णय घेतला असं वाटतं तुम्हाला आता? कितीतरी आहे, ज्याच्यामध्ये आमचे जे घनकव्य म्हणजे घनकचऱ्याच्या यांचे बोनस किंवा बीएसटीचा बोनस, यावेळेला उद्धवजींकडे जेव्हा मी सगळ्या युनियन बरोबर गेली, मी त्यावेळेला मुख्यमंत्री ना उद्धवजी, मी त्यांना सांगितलं, साहेब 13 आणि 14 हजार मिळतोय, जर आपण थोडा वाढवला तर बरं होईल. उद्धवजीने त्यावेळेला 20,000 डायरेक्ट डिक्लेअर केल्या. आजही ते लोक आठवण काढतात की ताई तुमच्यामुळे एवढ्या कठीण प्रसंगांमध्ये पण आम्हाला बोनस वाढवून मिळाला. त्यानंतर ज्या मॅटर्निटी लिव्ह असतात त्या 3 महिन्याच्या होत्या. माझं म्हणणं होतं की आईला ब्रेस्ट फिडिंग किमान 6 महिने दिलं पाहिजे, कारण 4 महिने 5 महिने पूर्ण झाले की आपण त्याला वरचं टॉप फीड देतो. बरोबर. पण ते कसं देतो, लिक्विड फॉर्म मध्येच, त्याला आपण ह्याच्यामध्ये देत नाही, घनतामध्ये देत नाही. तर मग जर घनतेत देत नाही तर आई त्याच्या जवळ पाहिजे. बरोबर. आजी असेल, काका, कोणी नातेवाईक किती जवळचे असू दे, पण जे आईचा वारा आणि इतरांचा चारा, तो वारा काम करून जातो. बरोबर. म्हणून मग मी ती 120 दिवसाच्या रजा ठराव पास करून आम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवलं, गव्हर्नमेंटनी पास केलं आणि ते आज आलं. महापौर असताना एक वेगळा प्रोटोकॉल होता आणि आता कुठलाच प्रोटोकॉल नाही आहे. पूर्णपणे आपण म्हणू शकतो की एक मोकळीक आहे. कुठली फेज तुम्हाला सगळ्यात चांगली वाटते? शेवटी महापौर ते महापौर, ती तर बेस्टच. पक्षाने एवढा विश्वासाने आपल्याला देणं हे मी म्हणते आपलं भाग्य, आणि त्या भाग्याबरोबर पक्षाने माझ्यासारखीला दिलं आणि माझ्याकडनं जे काम घडून आलं ते पक्षाचं पण भाग्य. त्यामुळे ते ओके. पण मी फारसा प्रोटोकॉल म्हणजे मुंबईत असेल तरच मी वापरायची. मी मुंबईच्या बाहेर कधी प्रोटोकॉल नेला नाही, कारण मग ते आयुक्तांच्या परवानग्या काढाने आणि माझा जास्तीत जास्त फिरणं हे काही नातेवाईक वगैरे इकडे फिरण्यापेक्षा कधीतरी शिर्डीला जा, कधी गाणगापूरला जा, स्वामींकडे जा, म्हणजे माझा फिरण्याचं किंवा काही शहरांमध्ये मला बोलवलं जायचं याच्यासाठी थोडंसं, तर त्याच्यात फार मी प्रोटोकॉल गाडी वगैरे बाहेर नेली नाही. एक तर माझा ड्रायव्हर आणि माझी गाडी होतीच, मी फॅमिली गाडीत
सोडली होती, तर त्या गाडीचा मी, कारण मला ती गाडी जर शहराच्या बाहेर न्यायची आहे, मी फार फार पनवेल कर्जत पर्यंत नक्की गेलीये आणि फर्स्ट टाइम एकदा गावाला गेलीये, एकदम ते पण आयुक्तांच्या परवानगीने. त्याच्यानंतर मी कधीच गाडी मुंबईच्या बाहेर नेली नाही. त्यामुळे प्रोटोकॉल असला तर मी काय त्याचा काय बाऊ नाही केला, आणि आता नसला तरी माझ्या शिवसैनिकांचा प्रोटोकॉल आणि माझ्याबरोबर बरीच फौज असते. त्यामुळे मला, आणि आपण कोणाचं काय वाकडं केलंय. धमक्यांचे फोन आले त्यावेळेला आम्ही आघाडीमध्ये होतो, मला पोलीस प्रोटोकॉल मिळाला होता, पण ह्या भानगड झाल्यानंतर माझा पहिला तो काढण्यात आला. म्हणजे महिलांची सुरक्षा, मी त्यांची ताई नाही असं त्यांनी ते त्यावेळेला दाखवून दिलं. मला यावरूनच पहिल्यांदा हे विचारायचं आहे, मी मुद्दामून कॅमेऱ्यात बघून सांगतोय की ताईंवर काही तथ्यहीन आरोप झाले. कोविडमध्ये अफरातफर झाली, पीपी किट मध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, असं सगळं एक नरेटिव्ह सेट करण्यात आलेलं होतं. तर त्यानंतर परिस्थिती अशी होती की आपण जिथं आता बसलो याच ठिकाणी सगळी ईडीची लोक आली होती, ज्यांना काहीच मिळालं नाही, पण तरी पण तुमच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टीका करण्यात आली होती. आणि आपण म्हणतो ना की ईडी आणि सीबीआय जर का एकदा पाठीमागे लागलं तर त्याकरताचा एक ऑप्शन असा असतो की एकतर पक्षांतर करा किंवा सरेंडर करा. पण तुमच्याकडनं कुठलीच गोष्ट नाही झाली, कारण की तुमच्याकडं असं त्यांना काहीच नाही मिळालं. याच्याबद्दल काय, मग ती फेज कशी तुम्ही टॅकल केली? दोन गोष्टी होत्या. माझ्यावर जे आरोप लावले ते आरोप सम्राट किरीट सोमय्यांनी लावले. महापौर किशोरी पेडणेकर मध्ये हिंमत असेल तर त्यांनी मान्य करावं, त्यांच्या मुलाला वरळी येथील कोविड सेंटरचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे की नाही. तेच बोलत होते. अगदी भाजपाचे म्हणा किंवा इतर कोणी बोलत नव्हते, ते एकटेच सगळ्या गोष्टी करत होते. पण सत्तेचा माज काय असतो तो मी अनुभवला. अन्यायाच्या गोष्टी कशा करायच्या त्या मी अनुभवल्या. मुंबई महानगरपालिका ही जगात तिचं कौतुक झालं. त्या जगातल्या कौतुकामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं कौतुक झालं. पण नतद्रष्ट लोकांना माझ्यासारख्या एका बाईचं काम इतकं मी जीव हातात घेऊन फिरत होती ते बघवलं नाही असंच म्हणावं लागेल. ज्यावेळेला ईओडब्ल्यूची मला नोटीस आली आणि मला ऑफिसमध्ये बोलवलं गेलं, माझ्यावर जेव्हा आरोप झाले मला वाईट वाटत होतं, मी घाबरलेही होते, कारण शेवटी सत्तेचा माज काही करू शकतो. पण मला जेव्हा माझ्या दोन्ही गुरूंनी पाठबळ दिलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, माझे घरचे सगळेच, ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की ताई आपण नीट काम केलंय, इतक्या नीच वृत्तीचं काम माझ्याकडनं माझ्या ह्या जन्मी तरी नाही होणार. कारण ज्या माझ्याकडे त्यांनी बॉडी बॅगच केला होता, जी बॉडी बॅग केंद्राने 8,000ला घेतली होती, म्हणजे हे मी बोलते म्हणणं रेकॉर्ड असतील, आणि कितीला घ्यायचे, कुठली घ्याय, सर्वस्वी अधिकार आयुक्तांचे होते आणि जी टीम बनवली होती डॉक्टरांची त्यांना होते. आम्हाला कुठलेही अधिकार तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. त्यामुळे कोणाला दिली, कोणी घेतले, काय केले याच्याशी माझा सुताराम संबंध नव्हता. पण म्हणतात ना, बदनामी करायला आता माध्यम भरपूर आहेत, पण मला कोर्टाकडनं जो दिलासा मिळाला तो दिलासा मिळाल्यामुळेच, आणि मी तेव्हाही शपथेवर सांगितलं असं खोटं बोलणार नाही, खरंच सांगेन, जी शपथ आहे ती आपण खरं केलं. मला कधीही कोर्टात जावं लागणार नाही, माझे कोर्टाचे वकीलच लढले. हा, मला ईडीला नेलं तेव्हा अशी तुमच्यासारखी लहान लहान मुलं होती, फार कोणी असं एजड मला म्हणजे माझ्याबरोबर बातचीत करायला नव्हते. तर त्यांनी जेवढे प्रश्न मला विचारले, जेवढं त्यांना काय पेपर पाहिजे ते सगळं मी दिलं, आणि मी सांगितलं जो तुमचे निर्णय असतील ते मी मान्य करेन, कारण मी हे नाही केलंय, माझा काही संबंध नाही. कारण आपण जर 1888 ऍक्ट ज्याच्यावरती महानगरपालिका चालते, त्या महानगरपालिकेचा महापौरांचं कार्य काय हे जर पाहिलं
तर त्याच्यामध्ये कुठेही महापौराला हे अधिकार बिलकुल नाही. तेव्हा तो कोविड होता आणि कोविड असल्यामुळे ती टीमच वर्क करत होती. फक्त आम्हाला माहिती दिली जायची की आपल्याकडे रेमेडेसिवर हे ते मेडिसिन सगळ्या अवेलेबल आहेत, आपल्याकडे हे इतक्या कॉट आपण अवेलेबल केले आहेत, आपण इतकं हे केलं, ही पूर्ण माहिती मला द्यायची. पण ते कुठलं घ्यायचं, काय करायचं, काय ह्याच्याशी आमचा काडीचा संबंध नव्हता. त्यामुळे मी आजही ठामपणे सांगेन, मला ते आरोप केलेल्याबद्दल लोकांना वाटलं होतं की मी म्हणजे तसेच आरोप होते. पण मी दोनच गोष्टी ठरवलेल्या की मी जर नाही केलंय तर मी बाळासाहेबांना मी जे वचन दिलंय की कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलाला किंवा ठाकरे म्हणून सोडून जाणार नाही, तर माझ्या अंतिम श्वासापर्यंत ते वचन मी आजही पाळणार आहे. आणि ते मी पाळलं न घाबरता. घाबरले होते, कशाला खोटं बोलायचं. 2023 माझं इतकं वर्ष वाईट गेलं की मी कुठेही कार्यक्रमाला वगैरे जात नव्हती, शांत घरी बसून होती. पण जसं 24च्या फर्स्ट याला रिझल्ट दिला कोर्टाने की बाबा त्यांचं जर काय प्रूफ आणि आयुक्त जे AMC वगैरे जी टीम होती त्यांनी सरळ सांगितलं याच्याशी महापौरांचा काही संबंध नाही. आम्ही कधीच महापौरांना विचारलं नाही आणि जे केलंय ते आम्ही नीट केलंय, हे केलंय, मग काय घाबरायचं. त्यावेळी अगदी ठामपणे उद्धवजींबरोबर आहे. राजकीय तर ठीक आहे, पण आता थोडंसं आपण मला हे विचारायचं की आता घरी असताना किशोरीताईंना काय करायला आवडतं? स्वयंपाक करायला आवडतो, वाचन करायला आवडतं, का कुटुंबासोबत फक्त गप्पा मारायला आवडतं? नाही, मी वाचन शक्यतो रात्रीचं करते. कारण शाळेत असल्यापासून मला रात्रीचा अभ्यास हा फार आवडायचा. म्हणजे मी दिवसभर फारच मस्ती बिस्ती असायची. पण त्यामुळे आत्ताही तीच सवय आहे माझ्याकडे. बरीच माझ्या झोपायच्या जागी 1-2 पुस्तकं असतातच, काही चॅप्टर वाचायचे. आणि जास्त ते मी बऱ्याचशा वेळेला आता संविधानाचे चॅप्टर काही थोडे का वाचतो की कायदा इतका मोठा आहे, आपण कसं चांगलं नागरिक असावं आणि आपण कुठलाही हे न करता चांगला नागरिक बनण्याचा तो संविधानामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना सलाम की त्यांनी ते संविधान दिल्यामुळे लोकशाही आज दिसते ते डळमळीत होताना, पण अजूनही बऱ्यापैकी ती टिकून आहे. आणि महिलांना जे अधिकार दिले त्या अधिकाराचा गैरवापर न होता तो आपल्या समाजाला, म्हणजे आपलं कुटुंब एका समाजाचाच भाग आहे, ते समजून करावं. त्यामुळे वाचन रात्रीचं असतं. आणि शक्यतो मला स्वयंपाकात फार रुची आहे. तीच आवळ्याची चटणी सोडून हा. आणखीन काय काय खासियत आहे? मला आता माझा नातू आहे छोटा, तर त्याला गोड आवडत नाही. मग खाऱ्या शंकरपाळ्या बनवू किंवा त्याला ड्रायफ्रूटचे लाडू आवडतात, मग ते संपत यायच्या आधी लाडू बनव. किंवा आपण चुरमुऱ्याचे लाडू, चणा डाळीचे लाडू, एकतारी पाकामध्ये, म्हणजे जास्त कडक पण नाही आणि म्हणजे जेवण करायलाच आवडतात. मी चिकन मटण अजिबात खात नाही, फिश पण खात नव्हती. ती आत्ता या ह्याच्यापासून मी चालू केलं. थोडंसं डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही तळलेलं खाऊ नका, पण उकडलेलं. त्यामुळे ते पण अगदी छोटं फिश, बोंबील असतील, मांदेली असतील, मोदकं असतील. त्यामुळे मला स्वयंपाक करून तुमच्यासारखे अशा अचानक आले तर जेवायला वाढायचं हे एक आवडतं, म्हणजे जेवून जावं. मला एक तुम्हाला असं विचारायचं की एक महापौर रेसिपी नावाचं असं काही जर काही आपण एक सेगमेंट करायचं ठरवलं तर अशी कुठली एक रेसिपी तुम्ही सांगाल? खूप आहेत, म्हणजे काळ्या वाटाण्याचं सांबार आणि वडे. असं की लाईक कसं केलं पाहिजे की लाईक आणखीन टेस्टी बनेल ते? आता इतर कसे करतात ते मला माहिती नाही, परंतु माझा एक स्वतःचा एक मसाला तयार करते मी. म्हणजे एक ग्रीन मसाला वेगळा असतो आणि एक गोडा मसाला वेगळा असतो. गोडा मसाला बाजारातही मिळतो आणि मसाला जो आमचा मालवणी मसाला. पण गोडा मसाला आणि ग्रीन मसाला हा तुम्ही वेळेत तयार केलात आणि तेवढ्या वेळेत वापरलात तर अतिशय चवदार हे होते. तुम्हाला मी मगाशी मुगाची दिली ना, माझ्याकडे मटकी, मूग, चणे वगैरे हे खूप असतं. कडधान्य पण असतं, पालेभाज्या पण असतात आणि थोड्याशा कंद भाज्या असतात.
त्यामुळे आम्हाला खूप असं व्हरायटी आवडते जेवणाच्या मध्ये. त्यामुळे असा एकच पदार्थ नाही की माझा काय चांगला. माझी पुरणपोळी चांगली होते, माझे मोदक चांगले होतात. आता एवं पोहे आपण काय करतो, तेल घालतो, फोडण्या घालतो, थोडंसं दूध, मीठ बीठ टाकायच्या आधी जर पोह्यांमध्ये टाकलं म्हणजे सगळ्या झाली आहे फोडणी, आता फक्त पोहे टाकायचे आहेत, त्याच्या आधी थोडंसं हे करून घेतलं आणि पोहे टाकले तर काय होतं, पोहे वातड नाही होत. दडपे पोहे म्हणताय तुम्ही? नाही, दडपे नाही, फोडणीचेच. ओके. वातड नाही होत. म्हणजे तुम्ही 1 तासाने पोहे खाऊ नाही शकत, पण ते जर तुम्ही सकाळी केलं तरी संध्याकाळी खाऊ शकता. त्याला जो एक मऊसरपणा येतो तो त्याच्यामुळे येतो असं मला वाटतं. त्यामुळे तो एक वेगळी हे असते त्याच्यामध्ये. एक सामान्य मुंबईकर म्हणून तुम्ही प्रवास करताना तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामना करायला लागतो? आणि माझा बराचसा प्रवास स्वतःच्याच गाडीने असतो, कारण पण त्याकरताच मी म्हणेन की पार्किंगचा सुद्धा मुंबईमध्ये भरपूर प्रश्न आहे. पण बऱ्यापैकी महानगरपालिकेने आमच्या पार्किंगचे प्रश्न सोडवले. फक्त आता लोकांची पण थोडीशी मेंटॅलिटी कशी आहे, माझं पार्किंग माझ्या बिल्डिंगच्याच खाली द्या. ज्या रिडेव्हलपमेंटला गेलेत त्यांना पार्किंग मिळाले, पण रिडेव्हलपमेंटला तुम्हाला सगळ्या पार्किंग मिळत नाहीत. पण जिथे पार्किंग दिली आहे म्हणजे 50 मीटरवर वगैरे, तर लोकांनी तिथे जाऊन गाडी पार्क करावी. आणि जो पार्किंगचा चार्ज आहे तो फार मोठा न भरता, म्हणजे लोकलला आम्ही सांगितलेलं की 50% करा. म्हणजे 3,000 असेल, 1,000 रुपये, 1,200 रुपये, 15 तेवढंच घ्या, पण सुरक्षित गाडी राहते आणि व्यवस्थित राहते. कारण या छोट्या छोट्या रोडवर जेव्हा आपण गाड्या पार्क करतो, कोण ठोकून जातं, कोण स्क्रॅच ओढतं. त्यामुळे पार्किंगचा जटिल प्रश्न आहे, अजूनही सोडवायचा. तो 20%च सुटलाय, 80% सोडवायचा आणि तो सोडवायला आवडेल. युवा सेना तर सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही वयाच्या 23व्या वर्षापासून राजकारणात आहे, तर युवतींना काय तुम्ही मेसेज द्याल किंवा त्यांना एक राजकारणामध्ये येण्याकरता काय प्रोत्साहन द्याल तुम्ही? माझ्या वेळेला युवा सेनेचा कन्सेप्ट नव्हता, त्यावेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचा कन्सेप्ट होता. पण आम्ही मॅरिड असल्यामुळे आणि मला मुलगी पण होती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट फादर बॉडीमध्येच होतो. आणि मला बऱ्याच मोठ्या साहेबांबरोबरचे ते शिष्टमंडळ 9 लोकांचं, त्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलंय. आमच्या विभागात मामनराव प्रिन्सिपल मामनराव माडिक, नंतर आमचे कैलासवासी दत्ताजी नलावडे, अशा अनेक नाव आहेत की ज्यांची आदराने घ्यावी, अशा लोकांचं मार्गदर्शन लाभलं. त्यामुळे युवांमधल्या मुलींनी येताना 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एकतर आजही आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे, ज्याला मी हिंदू संस्कृती नुसतंच नाही म्हणणार, कारण सगळ्या धर्माच्या जातीच्या आपण पक्षात आहोत. भारतीय संस्कृती आपली काय म्हणते, तर आपला एकमेव असा देश आहे की ज्याला भारत माता म्हणतात, की आपण गोमातेला सुद्धा आई समान समजतो. त्यामुळे स्वतःच्या बॉडी लँग्वेजमध्ये स्त्री आहे तर लक्षात असलंच पाहिजे, बंड असावंच, पण ते बंड उगाचच कारण नसताना कोणावरही ते बरोबर नाही. आणि आपण जे म्हणतो ना कॅरेक्टर, म्हणजे मी त्या गोष्टीला फार इन्सेस्ट नाही करत की असंच पाहिजे तसंच पाहिजे, पण ते शक्यतो स्वतःपुरतं व्यवस्थित असलं पाहिजे की आपली दरारा असला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघितल्यावर धाक असला पाहिजे. अरे बाबा हिच्या वेळाला नाही लागलं, वेडं वाकडं. कारण आम्ही तरुण होतो, आत्ता एवढ्या ह्याच्यात आलो, पण त्याच्यामध्ये पण धाक होता. कोणी असं आमच्या डायरेक्ट नादाला लागायला यायचं ना, आणि इनडायरेक्ट तर नाहीच नाही. आणि जे कोणी कधी आले त्यांना मिळालंय जागच्या जागी प्रसाद. उद्धव साहेबांसोबत असेल किंवा आदित्य ठाकरेंसोबत संवाद कशा पद्धतीने होतो? म्हणजे डेली होतो, वीकली होतो? नाही, बऱ्याच वेळेला फोनवरून पण होतो, भेटून होतो. आदित्य साहेब तर आमचे आमदार आहेत, म्हणजे युवा नेते आहेत, पक्षाचे प्रमुख फळीतले आहेत, पण अतिशय सोज्वळ आणि सुंदर, म्हणजे मुलगा म्हणून बघाल अतिशय मला आवडतात. कारण इतका शिस्त आहे ना त्यांच्या अंगात
की कळतं की हे बाळासाहेबांचा आणि मानी दिलेल्या संस्कारात वाढलेला आणि उद्धवजानी वहिनी रश्मी वहिनी हे आई बाबा लाभलेला हा मुलगा, त्यांचं वागणं आहे ना खूपच डिसेंट असतं. समजा काही आता त्यांच्या समोर मुली पण येतात खूप, पण तरी पण ते स्वतःची एक आब राखून वागत असतात. त्यामुळे सगळ्यांनी आपापलं एक अंतर राखून काम करावं. वेळेचं भान नाही, पण उगाचच कारण नसताना ज्या काही प्रसंग आपण पाहतोय, जे प्रसंग येतात ते येऊच नाही आपल्यावर, म्हणून अवेळी वगैरे असं करू नये. आणि जर असे प्रसंग तर आपल्याकडे त्याची सगळी तजवीज असावी. बरोबर. कारण मुंबईमध्ये पण आता घडायला लागलंय. पुन्हा तर फारच म्हणजे वाईट गोष्टीने आता पुन्हा पुढे येत आहे. त्याला एक वेळचं विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं, पण आता तर दरोडेखोरांचं आणि मारामाऱ्यांचं पुणे वाटायला लागलंय. मुंबई आजही सुरक्षित आहे. म्हणजे जरी काही हादसे घडत असले तरी आजही मुंबई आणि मुंबईचा पोलीस हा खूप अलर्ट आहे. आणि म्हणून मला मुंबईच्या किंवा आपल्या महाराष्ट्र, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पण जेव्हा जातो तेव्हा गर्व वाटतं की मी महाराष्ट्रात आणि मुंबईत वाढलेली आहे आणि माझे महाराष्ट्राचे पोलीस किंवा माझ्या मुंबईचे पोलीस अतिशय ग्रेट आहेत. पण मला हे विचारायचं की ज्यावेळी उद्धव साहेबांचा ज्यावेळी फोन येतो ते साधारणपणे कॉन्व्हर्सेशन किती मिनिटाचं असतं? बरं 10-12 मिनिटाचं असतं. अगदी म्हणजे इतकं भीती नाही वाटत साहेबांशी बोलताना, आदरच वाटतो आणि इतकं इझिली बोलतात. किशोरीताई तुम्ही कुठे आहात? ताई साहेब मी घरी आहे. बरं हे हे काम आहे, हे हे असं करा, हे हे असं नको, आणि अगदी व्यवस्थित समजून सांगतात. म्हणजे कधी कधी असं वाटतं ना काही लोकांना की काही पक्षात दम दिले जातात. हा तेच. तसा कधी प्रसंग आमच्यावर तरी नाही आला. जे त्यांना नाही आवडलं तेही त्यांनी स्पष्ट शब्दात व्यवस्थित सांगितलं. राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र झाले त्यावेळेला आपण सुद्धा होता तिथं. त्यानंतर राजसाहेबांना तुम्ही परत कधी भेटणं प्रसंग आला का भेटण्याचा? नाही, राजसाहेबांचं जेव्हा मी 2002ला नगरसेविका झाली आणि लगेच ते वेगळे झाले, सेपरेट झाले, त्यामुळे फार राजसाहेबांबरोबर काम करायला नाही मिळालं. जे काही काम होतं ते बाळासाहेबांबरोबर करत होतो आणि नंतर उद्धवजी. पण आत्ता लास्ट मध्ये मानच्या जेव्हा पुतळ्यांवर मानचं जे शिल्प आहे त्याच्यावरती रंग उडवला कोणीतरी नतद्रष्ट नालायक माणसानी, त्यावेळेला राजसाहेब मला तिथे भेटले आणि इतकं छान त्यांच्याशी बोलणं झालं. म्हणजे आल्या आल्याच म्हणे काय झालं किशोरीताई, मग मी त्यांना तो सगळा किस्सा सांगितला. हे बघा इथे रंग दिसतोय, मी खरडून काढलाय, हा बघा रंग आहे, कोणी केलंय माहिती नाही अजून, पोलीस तर म्हणजे इतका वेळ घेत आहेत, माहिती नाही काय आहे ते. पण कदाचित साहेब मला असं वाटतंय की आता पोलीस असा शोध लावून आणतील की ह्यांच्यातलाच कोणतरी तिरपीट होता आणि त्याचं काही झालं नाही म्हणून त्यांनी उडवलं. हे मी पोलिसांचं स्टेटमेंट संध्याकाळी 7 वाजता आलं. हे मी त्यांच्याशी बोलताना दुपारचे 2 काय 2:30 वाजले. तुम्ही जर का हे स्टेटमेंट आधी मीडियाला दिलं असतं तर? नाही, मी दिलं ना, तेव्हा पण दिलंय की ठीक आहे कोण आहे, पण आता बघूया पोलीस काय, ह्याच्यात नक्की राजकारण काय आहे माहिती नाही. मा आता कधीच बिचारा गेलेत आणि जेव्हा होत्या तेव्हाही आदरयुक्तच मा होत्या, गेल्यानंतरही आदरयुक्त. कशासाठी ह्या कुठल्या नतद्रष्टाने केलंय कदाचित म्हटलं आता ते सांगतीलही तुमच्यातलं जाईल. तुमच्या नजरेत परफेक्ट मुंबई कशी आहे? मुंबई परफेक्ट होऊच नाही शकत. का? एक तर सर्व धर्म समभाव आहे आणि मुंबईला असा सेफ नाहीये. 7 बेटांची मुंबई आहे आणि मुंबईचं वाढणं जे वाढलंय ते कसंही वाढलंय. त्यामुळे मुंबई अशी, आपण आता नवी मुंबई बघतो, प्लांट शहर आहे, किंवा आता ज्या त्याच्यानंतरचे जी शहरं वसत आहेत ही सगळी तयार केलेली शहर आहेत. त्यामुळे मग त्यांचं स्टॉर्म वॉटर ड्रेन असेल, पावसाळी शहर आहेत. हा, मुंबई वसवलेली नाही, वसत गेली. समुद्र किनारे असतील, नदी किनारे वाढत गेली.
आणि मग या गेल्या 40 वर्ष 50 वर्षात तर खूपच वाढली. म्हणजे आडवी मुंबई उभी झाली, व्हर्टिकलमध्ये गेली. ते बाळासाहेब असे अनेकदा म्हणायचे की आता आडवी मुंबई राहणार नाही, म्हणजे बैठी घर किंवा स्लम आता तो ह्याच्यामध्ये गेला. त्यामुळे मुंबई तुम्हाला असं अशीच पाहिजे असं होणार नाही. त्याला अजून 10-15 वर्ष जातील. कारण शहर कसा आहे तो एक अमिबा कसा आपला, तसं आपलं मुंबई आहे. ती अशी कशीही वाढली आहे. जिथे जिथे लोकांना आधार मिळाला राहायचा किंवा काय, तशी वाढली आहे. त्यामुळे मुंबई प्लॅन नाही करता येणार. पण मुंबईमध्ये दिवाबत्ती म्हणा किंवा मुंबईच्या 2005च्या नंतर जो पाऊस आला आणि सगळी शहरं पाण्याखाली गेली, त्याच्यानंतर जो आम्ही उदचन केंद्रांचे ब्रिमस्टॉड प्रकल्प आणले, अजूनही 2 प्रकल्प होणं बाकी आहे. त्याच्या अजून खारफुटीचं, म्हणजे आता आमच्यावर आरोप करता पण मग अजून का नाही होत आहेत असं पण एक प्रश्न आहे. पण बाकी तर आपण केले बरेच. पावसाळी पाण्याची वाहून जाणं, म्हणजे आदित्यच्या राज्यात आदित्य साहेबांनी माटुंग्यासारख्या ठिकाणी वगैरे अनेक सायनमेन अंतर्गत भूमिगत टाक्या बसवल्या. बरोबर. त्याचा आता खूप उपयोग होतोय. आता वातावरणीय बदल असे आहेत की तो पाऊस 1-2 महिन्यात पडला पाहिजे, तो एका दिवसात किंवा 4-8-10 तासात पडतो. त्यामुळे तो ताण येणं स्वाभाविक आहे. आणि मग ताण आल्यानंतर आपण केल्यामुळे 90% तरी आता पाणी लोकांच्या घरात भरत नाही आहे. पाणी तुंबतं, पाणी राहतं, ते आजही राहीलच. पण काही समुद्राची हायटाईड संपली की पुन्हा लगेच वाहून जाते. पुढचा आमचा सेगमेंट असा आहे की रॅपिड फायर. ओके. तुम्हाला पटापट उत्तर द्यायचे, सोप्या, अगदी कुठल्याही प्रकारचं मोठं उत्तर नको आहे, थोडक्यात उत्तर नको आहे. आम्हाला एका वाक्यात एका शब्दात उत्तर पाहिजे. मुंबईचा आवडता स्ट्रीट फूड पदार्थ कोणता आहे? वडापाव. आवडता सिनेमा, वेब सिरीज किंवा अलीकडे पाहिलेलं कुठलं नाटक? माझं कुंकू माझं भाग्य असं ती यांची होती ना सिरियल, ती. आणि नाटक पाहायला वेळ नाही प्लीज. तरी कधी बघितले लास्ट असं आठवतं? नाही, अगदी 2-3 वर्ष झाली. तरी त्याच्यातला त्यात आवडणारा नटसम्राट. पहाटे लवकर उठणं पसंत करता की रात्री उशिरा झोपणं पसंत करता? नाही, लवकर उठणं. आत्ता पण काही काम नसलं तरी 5:30-6 पासून आमची चलबिचल, दोघंही उठतो, चहा घेतो, परत आपला थोडा व्यायाम करतो, परत थोडासा आराम करतो. 7-7:15 पर्यंत आंघोळ पूर्ण होते. तुमचा राग घालवण्यासाठी तुम्ही काय करता? मेडिटेशन. किती वेळ? माझं सकाळी 1 तास असतं आणि रात्री 10 नंतर ते 12 पर्यंत असतं. म्हणजे थोडक्यात महापौरांची झोप 12 पासून हा. मिळू शकतो. मी दुपारची झोपत नाही, सगळ्यांना माहितीये. कधीच झोपत नाही. मी असली पण घरात तर मी काही नाही काय माझं काम चालू असतं. पेपर एवढे रद्दीचे का नाही दिले, मग डब्यांमध्ये काय आहे का, काय आणायचंय विकत, काय नाही करायचंय, जुनं काय आहे का, खराब काय झालंय का. माझ्याकडे 2 मुली आहेत काम करणाऱ्या, त्यांच्या जीवावर आपण नाही ना घर सोडून देऊ शकत. सो अन्नयात्रेच्या या एपिसोडमध्ये तुम्ही आलात, आम्हाला संधी दिली, तुमच्या घरी बोलवलं, आमच्याबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. येस. किशोरीताईंनी आपल्याला सांगितलं की त्यांचा प्रवास कसा होता, राजकीय, सामाजिक, त्यानंतर त्यांच्या नजरेत परफेक्ट मुंबई कशी असेल किंवा मुंबईचे प्लॅन्स त्यांनी काय केले, कसे असले पाहिजेत, या सगळ्याबद्दल किशोरीताईंनी आपल्याला आता सगळी माहिती दिलेली आहे. या पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुणाला बघायचं आहे? जर का किशोरीताईंची मदत लागत असेल तर आपण नक्कीच त्यांना सुद्धा परत एकदा इन्व्हाइट तर करूच. सो तुम्ही सुद्धा सांगा की तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये कुणाला बघायचं आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.